महाराज की जय महाराज की जय विठाला 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 येरते बापुडे काय रंक भयाची पोटी दुःखाची राशी भयाची पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भले तोची कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक विश्वंभर तोची कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक विठ्ठल 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 आलिया भोगासी स्वामी सादर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 आलिया भोगासी असावी सादर अभंगातील प्रतिपाद्य विषय पाहायचा म्हटलं तर म्हणजे अभंगातील सरळ सरळ भावार्थ. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा म्हणता मृत्यूलोकात जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जीव कर्म करत असतो, परंतु कर्म करत असताना आपण जसे कर्म करतो त्या कर्मानुसार प्रत्येकाला भोग भोगायचे आहे. परंतु तुकोबारा म्हणतात ते भोग भोगत असताना विश्वपिता भगवान परमात्म्यावर भार घालून द्यायचा आहे. आलिया भोगासी असावे सादर फक्त ते भोग भोगवण्याची तयारी आपण प्रत्येकानं ठेवली पाहिजे, परंतु भार मात्र तुकोबारा म्हणतात देवावर घालून द्यायचा आहे. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या, कारण तो कृपा सिंधू दयेचा सागर आहे. तुकोबारा म्हणता तोची कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक, कारण तो दयेचा सागर आहे, करुणावंत आहे. आपल्यावर आलेलं संकट निवारण करण्याची क्षमता त्या विश्वपिता भगवान परमात्म्यामध्ये आहे. म्हणून तुकोबारा पुढे म्हणता बयाची पोटी दुःखाची राशी, अंतकरणामध्ये भय निर्माण जर झालं तर 100% दुःख येत असतं. दुःखाला सामोरी जावं लागतं, परंतु दुःख जीवनात आल्यानंतर तुकोबारा म्हणता शरण त्या विश्वपिता भगवान परमात्म्याला जायचे. शरण देवासी जाता भले तोची कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक.
आपली चिंता करणारा तो विश्वाचा मायबाप आहे, जगाचा जगन्नाथ आहे. तुम्ही आम्ही कोण चिंता करणारा? कारण त्यानं जन्माला घातलंय. जन्माला घातल्याच्या नंतर ठेवायचं का मारायचं हे सर्व त्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या हातामध्ये. मग तुकोबाराय म्हणता, तुका म्हणे नोई काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर, तोची कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक. अभंगातील सरळ सरळ भावार्थ म्हणजे अभंगातील ठळक बातम्या तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेल्या आहे. मग संपवायचं का कीर्तन? तसे आजले लग्न आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटी भीमरथा, वरम पुंडरिकाय दात मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा. करू व्रत मन पांडुरंगा, करू सुंदर गोरख महाराज. टाळी तरी वाजवा तुम्ही. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपा दाणी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरूंचे चरण, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुतमोख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी प्रार्थना,
बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया निवृत्तीनाथांचे चरणे निवृत्तीनाथांचे भोगासी असावे सादर देवावरी भार घालुनिया तोची कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक सेवेला स्पर्श करण्याआधी आज ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी गंभागिरीती किसनबाई कचरू पंडित या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. वैकुंठवासी किसनाबाई कचरू पंडित मावशींच्या जाण्यानं या पंडित परिवारावरती गण गोत्र मित्र परिवार आत्पेष्ट नातेवाईक सगळे सोयरे सर्वांवर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे ज्ञानेश्वर कचरू पंडित, तुकाराम कचरू पंडित, सोपान कचरू पंडित, सचिन बाळासाहेब पंडित असा हा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या पंडित परिवाराने हा भव्य दिव्य असणारा हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अगदी त्यांच्या ऐश्वर्याला लाजवेल असा एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न जसं ऐश्वर्यात करावं तसं या पंडित परिवाराने वैकुंठवासी किसनाबाई यांच्या प्रित्यर्थ हा एक दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कीर्तन महोत्सवाकरिता सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी लाभते. महाराष्ट्रभूषण हरिभक्तीपरायण माझे मोठे बंधू आदरणीय गोरखदादा गतीर सुंदर या ठिकाणी गायनाची साथ या ठिकाणी करत आहे. इकडनं सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी करत आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे चिंतामण महाराज सानप, तेही या ठिकाणी सुंदर साथ करताय. आदरणीय हरिभक्तीपरायण फार सुंदर गायनाची साथ या ठिकाणी करत आहे. अनिल महाराज फार सुंदर या ठिकाणी साथ करताय. त्यांना साथ करणारे विशाल महाराज, माफ करा तुमचं नाव मला माहीत नव्हतं म्हणून विचारून घेतलं. फार सुंदर या ठिकाणी साथ करताय. इकडनं सर्व टाळकरी श्रोतावर्ग, विनेकरी बाबा असतील, पेटी मास्तर असतील, सर्व टाळकरी मंडळ, त्यामध्ये आमचे दीपक महाराज आहे, आमचे महाराज आहे, हे सर्व आमचे रामचाचा आहे, विनेकरी बाबा आहे, हे सर्व टाळकरी मंडळी फार सुंदर या ठिकाणी साथ करत आहे. आणि सुंदर अशी मृदंगाची साथ या ठिकाणी लाभते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता तसा जर विचार जर केला, ही वाडवडिलांची पुण्य आहे, ही वाडवडिलांची पुण्य आहे. या पंडित परिवारामध्ये पाहायला मिळते नव्हे नव्हे किती गोड हात आहे. आणि कमी वयात फार सुंदर प्रगती आहे. इतका गोड हात आहे, इतका गोड हात आहे. मी आमच्या प्रत्येक दादाला कायम सोबत घेऊन फिरत असते. फार गोड हात आहे, फार गोड हात आहे. एवढंच नाही,
संपूर्ण या कोणांबे गावाचं नाव रोशन झाल्याशिवाय नाही, झालं महाराष्ट्रामध्ये. कारण कोणत्याही गावात गेल्यानंतर अगोदर गावाचं नाव विचारता, अगोदर गावाचा उद्धार होतो. कुळाचा तर होतोच होतो, परंतु कुळाच्या उद्धारासोबत गावाचा देखील उद्धार होत असतो. कारण बघा ना, कारण ही सर्व किमया मी किसना मावशींना देईल. मुलांची नावं किती सुंदर आहेत, ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, किती सुंदर नावं आहेत. आणि असं म्हणतात, जी लेकरांवर संस्कार करते ना ती म्हणजे आई असते, ती म्हणजे आई असते. कारण किसना आजींनी, किसना मावशींनी या संपूर्ण परिवारावर योग्य असणारे संस्कार केले, म्हणून भव्य दिव्य असणारा सोहळा आज तुम्हा आम्हाला पाहायला मिळतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. सिस्टीमही सुंदर आहे, फार गोड आहे. सिस्टमचं अवघ्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वच गावांमध्ये नाव निघालं जाते. आमचे सुनील दादा बडगे यांची फार सुंदर त्या ठिकाणी सिस्टीम आहे. आणि एवढंच नाही, हा कार्यक्रम पुन्हा लाईव्ह दिसणार आहे. जेव्हा आठवण येईल मावशींची तेव्हा यूट्यूब चॅनलवरती नाव टाकायचं मराठी कीर्तन, मराठी कीर्तन, बरोबर ना, मराठी कीर्तन सेवा हे नाव टाकलं, आमच्या निखिल दादांचा चॅनल ओपन करायचा. पण त्याला ओपन करण्या अगोदर सबस्क्रायबर करावं लागेल, तेव्हा नवीन नवीन कार्यक्रमाची लिंक तुम्हाला येत जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. वर्ष श्राद्ध म्हणजे काय? आता हा विचार जर आपण केला, वैकुंठवासी किसनाबाई कचरू पंडित या मावशींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व एकत्र आलोय. पुण्यस्मरण या शब्दाचा अर्थ असा आहे, गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं, आठवण काढणं म्हणजे पुण्यस्मरण. परंतु श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं लागतं. पुण्यस्मरणाच्या दिवशी पिंडदान करता येत नाही, बरोबर ना दीपक महाराज, बरोबर ना? कारण वर्ष श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं लागतं. शास्त्र असं सांगतं, 6 शास्त्रे 18 पुराण आहे. न्यायमीमांसा नावाचं शास्त्र, त्यामध्ये पुरावा आला. श्राद्ध म्हणजे काय अगदी शॉर्टकटमध्ये सांगते, जास्त वेळ घेणार नाही. श्रद्धा इथे ते श्राद्ध, जी श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. शॉर्ट बट स्वीट. माणसानं थोडं खावं परंतु चांगलं खावं. शॉर्ट बट स्वीट. जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. माणूस गेल्याच्या नंतर त्याचं श्राद्ध, त्याचं तर्पण शास्त्रोक्त न्यायाप्रमाणे विधीपूर्वक पूर्णत्वाला नेलंच पाहिजे. नाही नेलं तर काय होईल? पितृदोष पाठीमागे लागेल. पितृदोषासारखा महाभयंकर दोष कुठलाच नाही. मला असं वाटतंय या पंडित परिवारानं वैकुंठवासी किसनाबाईंच्या प्रित्यर्थ सर्व क्रिया शास्त्रोक्त न्यायाप्रमाणे विधीपूर्वक पूर्णत्वाला नेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. मग ज्ञानदान असेल, पिंडदान असेल, पिंडदान झालंय, ज्ञानदान चालू आहे. ज्ञानदान झाल्यानंतर मग अन्नदान त्या ठिकाणी होणार आहे. या सर्व क्रिया श्रद्धायुक्त अंतकरणानं पूर्णत्वाला नेलेल्या आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई माणूस गेल्यानंतर हे करावंच लागतं का? समाधी धन अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यामध्ये पुरावा दिला. ज्ञानोबाराय म्हणता, आपल्या घरातील माणसं जरी गेले, व्यक्ती जरी गेली, तरी ती गेल्याच्या नंतर त्यांचे अंकित दिवस शिल्लक राहतात. ज्ञानोबारायांनी पुरावा दिला. 18व्या अध्यामध्ये माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय पुरावा देतात 110 क्रमांकाच्या ओवीमध्ये. पुरावा गोडे ऐका. आणि सोम सूर्यादी ग्रहणी येऊ करविती पार्वणी जे का माता पितरे अंकित दिवस. ज्ञानोबारायांनी पुरावा दिला. ज्ञानोबाराय म्हणता, आपल्या घरातील वाड वडील गेल्याच्या नंतरही त्यांचे अंकित दिवस शिल्लक राहतात. मग ते मुलांचं किती कर्तव्य आहे ते पूर्णत्वाला नेणं, ते पूर्णत्वाला नेणं. आणि मला असं वाटतंय या पंडित परिवारांनी सर्व क्रिया श्रद्धायुक्त अंतकरणानं पूर्णत्वाला नेलाय. आता तसा जर विचार केला, आपल्यावर वाडवडिलांचे, आई वडिलांचे ऋण आहे, देवाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे. एक वेळेला माणूस देवाच्या ऋणातून मुक्त होईल,
संतांच्या ऋणातून मुक्त होईल, परंतु जन्मदात्या आई वडिलांच्या ऋणातून माणूस कदापि मुक्त होऊ शकत नाही. मग जन्मदात्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा श्राद्ध कर्म केलेला छोटासा प्रयत्न आहे. तो कोब्बाराय म्हणता, वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता मी सुद्धा प्रयत्न पिंड पदावर पिंड पदावर इतकी सुंदर गोड साथ आहे. असं वाटतं सगळं यांचं गायनच ऐकत राहावं, मी कमी बोलावं आणि यांनी गायन करावं. इतकी सुंदर गोड साथ आहे. एकदा सर्वांनी टाळी वाजवा या सर्व कलाकारांकरता, अगदी मनापासून वाजवा. विठ्ठल 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 पिंडपदावरी दिला आपुलिया करी, झाले माझे गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. मग वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा श्राद्ध कर्म केलेला छोटासा प्रयत्न आहे. आता ऐका, हे श्राद्ध कर्म तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही, फक्त नावं सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही. पहिलं श्राद्ध केलं होतं कर्णानं, कर्णानं देखील श्राद्ध कर्म केलं. तुम्ही आम्ही करतो यात काय नवल. पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा शंतनूचं श्राद्ध कर्म केलं. मग तुम्ही आम्ही कोण्या झाडाची पानं. एवढंच नाही, जगाचा जगन्नाथ विश्वाचा स्वामी ज्याला देव म्हणता तो विश्वपिता भगवान परमात्मा, विधीचा जनिता, त्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या बापाचं देखील श्राद्ध कर्म करावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोण, तुम्ही आम्ही कोण. कारण नाही केलं तर पितृदोष पाठीमागं लागतो. पितृदोषासारखा महाभयंकर दोष कुठलाच नाही. गीतेनं दुसऱ्या अध्यायात पुरावा दिला. संकरो नरकयैव कुलग्ना कुलस्य च पतन्ति पितरो हेषान् लुप्तपिण्डोदक क्रियाः लुप्तपिण्डोदक क्रियाः. आपल्या घरातील वाडवडील गेल्यानंतर त्यांचं पिंडदान जर केलं नाही तर नरकाला जावं लागतं असं शास्त्र सांगतं. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही. आणि मला असं वाटतंय या सर्व क्रिया श्रद्धायुक्त अंतकरणानं या पंडित परिवारानं पूर्णत्वाला नेलेल्या आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या कीर्तनाचा नियम असा आहे, मी कीर्तनात प्रश्न विचारत असते. जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देतो त्याला मी 5 लाख रुपये बक्षीस देते, रोख पारितोषिक देते. 5 लाखांसोबत 5 सोन्याची बिस्किटं पण फ्री देते. हसू नका, खरंच देते. यांना सगळ्यांना विचारा. पण असा आहे, पण आला का धोका निर्माण होतो. पण आला का धोका निर्माण होतो. आणि धोका असा आहे, जर उत्तर चुकलं तर मी वापस डबल न वसुली करते. मी द्यायला नाही आले. विठ्ठल 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 विठ्ठल. वापस डबल न काय करते, वसुली करते. मग आता ऐका, वापस डबल न वसुली करते. जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला मी माझ्या पदरची देत नाही. मग प्रतीक दादा असेल, तुकाराम दादा असेल, ज्ञानेश्वर दादा असेल, स्वपन दादा असेल, या सर्वांनी आमंत्रित केलंय. मग तुकाराम दादांकडून तुम्हाला घेऊन देणार तुमच्या रोख पारितोषिकाचे पैसे 5 लाख रुपये.
ते देणार, पण चुकल्यावर डबल मी तुमच्याकडून घेणार. हा माझ्या कीर्तनाचा नियम आहे. तो काय कोणत्या गाथ्यातला नाही, तो माझ्या माथ्यातला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आलिया भोगासी असावी सादर, देवावरी भार घालून या. वैराग्याची महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. या अभंगातून तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, माई बापा हो, तुम्ही आम्ही सर्वजण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोय. मृत्यूलोकात जन्म प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं. प्रत्येक जीवाला कर्म करावं लागतं. आता कर्म करणं म्हणजे काय? जीवन जगणं हे देखील एक कर्म आहे. जीवन जगणं हे देखील एक कर्म आहे. मग पैसे कमवणं हे देखील एक कर्म आहे. आणि आता सध्या सर्वजण पैशाच्याच मागं धावता. मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही टमटम करताय, मग तुम्ही पण सर्वजण, मी सर्वजण म्हटलंय, सर्वजण पैशाच्याच मागं धावताय. कारण आता सध्या कलियुगात पैशालाच किंमत आहे, नाही का? पैशालाच किंमत आहे. सर्वजण पैशाच्या मागं धावताय. आता एका गाण्यात वर्णन आले, फार गोड आहे, फार गोड आहे. ते का गाठ्यातलं नाही. वासुदेवाची ऐकावणी, वासुदेवाची ऐकावणी, जगी नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैशाची जादू लईन्यारू तान्या पोराला त्याची भाव, पैशाची जादू लईन्यारू तान्या पोराला त्याची भाव. आई सोडून घेतई झेप पैशाच्या माग धाव, आई सोडून घेतई झेप पैशाच्या माग धाव. फार सुंदर वर्णन आले. एकदा हुकलं का हुकलं. विठ्ठल 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 विठ्ठल. का वाघुरीची सहीच न कळा, बाळा चुकली चुक संदन वेळा, मग का घाली शिकारी प्रतिबळा. ऐक बापा नरोत्तमा. एकदा हुकलं रे हुकलं. किती जागेवर आणण्याचा प्रयत्न केला ते येतच नाही, म्हणून आटपत घेतलं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग पैसे कमवणं हे देखील एक कर्म आहे, हे देखील कर्म आहे. सर्वजण पैशाच्या मागं धावत आहे. जीवन जगणं, काम करणं हे देखील एक कर्म आहे. मग आता ऐका, वैराग्याची महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय की माय बापा हो, जीवन जगत असताना प्रत्येकाला कर्म करायचे आणि त्या कर्मानुसार प्रत्येकाला ते भोग भोगावे लागतात. आणि ते भोग भोगत असताना विश्वपिता भगवान परमात्म्याला दोष अजिबात द्यायचा नाही. तुमचं काय मत आहे? द्यावा का भगवंताला दोष? आपल्या पदरात दुःखाचा डोंगर आला रे आला का आपण विश्वपिता भगवान परमात्म्याला लगेच दोष देऊन निर्माण होतो, लगेच दोष देत असतो. आता मुलगा आईला दोष देत असतो, माझ्याच वाट्याला या असो का, माझ्याच वाट्याला एवढे दुःखाचे भोग का. काही मुलं म्हणतात तुमच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझ्या वाट्याला दुःखाचा प्रसंग आलाय, माझ्या वाट्याला दुःख भोगायला आले. परंतु ऐका माई बापा हो, ऐका, फार गोडे. तसा जर विचार केला, शास्त्रानं आईला मान्यता दिली. मातृदेव भव मग पितृदेव भव, मातृदेव भव मग पितृदेव भव. अगोदर शास्त्रानं आईला मान्यता दिली, परंतु आपण आई बापाला लगेच दोष देऊन मोकळं होतो. आपल्याच्यानं काही झालं नाही का आई वडिलांना दोष द्यायचा आणि मोकळं व्हायचं. मग आता ऐका, जगद्गुरु तुकोबारा म्हणता भोग, जसे आपण कर्म केले त्या कर्मानुसार भोग भोगायचे आहे. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी पुरावा दिला. ज्ञानोबाराय पुरावा देता, खडकी जैसे वर्षेल का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले
खडकावर किती पाऊस पडला त्याचा उपयोग होईल का तुम्हा आम्हाला? नाही. खडकावर किती पाऊस पडला त्याचा उपयोग तुम्हा आम्हाला होणार नाही. आता बी जमिनीत टाकण्याऐवजी जर आगीत टाकलं ते जळून राख होणार आहे. मग कर्म करत असताना चांगले कर्म करायची, करत असताना फळाची अपेक्षा जीवानं अजिबात करू नये. फळाची अपेक्षा जीवानं अजिबात करू नये. मग आता ऐका, कर्म तर चांगले करायचे, प्रारब्ध, क्रियामान आणि संचित हे काय आहे? कर्म आहे हे प्रत्येकाला भोगावे लागणार आहे. आता प्रारब्ध तुमच्या आमच्या नशिबात असेल तर ते मिळणार आहे. क्रियामान आणि संचित, क्रियामान आणि संचित. आता क्रियामान, आता आपण जे करतोय ते क्रियामान आहे. आणि आज्यानं नातवंडांकरता पंतू करता जर इस्टेट कमवून ठेवली तर ते संचित आहे. काय आहे ते? संचित आहे. प्रारब्ध, क्रियामान आणि संचित. आता हे तुमच्या आमच्या नशिबात असेल तर प्रत्येकाला मिळणार आहे. परंतु ऐका, आता ते कर्म करत असताना जन्म आणि मृत्यू. आता जन्म म्हणजे काय आणि जीवन म्हणजे काय? जीवन हे पहाड आहे. आता जन्म म्हणजे नदी आहे, जीवन म्हणजे पहाड आहे आणि समुद्र म्हणजे मृत्यू आहे. समुद्र म्हणजे काय आहे? मृत्यू. तुम्ही म्हणाल कसं काय ताई? आणि त्यातलं आयुष्य म्हणजे पाणी आहे. त्यातलं आयुष्य म्हणजे काय आहे? पाणी आहे. नदीचा उगम दऱ्या डोंगरातून झाल्यानंतर ती नदी ज्या वेळेला समुद्राला जाऊन मिळते ना तेव्हा ती एकरूप होत असते. मग आता ऐका, जन्म म्हणजे नदी आहे, जीवन म्हणजे काय आहे? आता ते जीवन जगत असताना ते जीवन म्हणजे पहाड आहे आणि त्यातलं आयुष्य म्हणजे पाणी आहे आणि समुद्र म्हणजे शेवट काय आहे? त्याचा शेवट आहे. मग आता ऐका, मग आयुष्य जगत असताना कसं जगायचं? संत महात्म्यांनी पुरावा दिला. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसी महा, स्वैताचा गुरवामा, ध्यानी रहा श्रीहरीच्या गा. पुरावा दिला. ते आयुष्य जगत असताना त्या आयुष्यामध्ये चढ उतार येत राहणार आहे, चढ उतार येत राहणार आहे, सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत राहणार आहे. आता या पंडित परिवारातलंच उदाहरण घ्या ना. ते आयुष्य जगत असताना वैकुंठवासी किसना मावशी या पंडित परिवाराला सोडून त्या ठिकाणी निघून गेलाय. म्हणजे दुःखाचा
उतार त्या ठिकाणी आलेला आहे. चढ उतार 100% येत राहणार आहे. परंतु ऐका, आता या पंडित परिवारावरती दुःखाचा प्रसंग त्या ठिकाणी आलाय. दुःखाचा प्रसंग त्या ठिकाणी आलाय. परंतु आयुष्य जगत असताना प्रत्येकाला जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावं लागतं. आणि माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांनी पुरावा दिला. ज्ञानोबा पुरावा देतात. तो मृत्यू प्रत्येकाच्या समोर उभा आहे. तो प्रत्येकाची वाट बघत असतो. ज्ञानोबा पुरावा देतात. ज्ञानोबा यांनी फार गोड पुरावा दिला. आणि मृत्यू पुढे आहे तो कल्पांतिका पाहे परी हे आजीची होय सावध. अजून किती आहे आकाश, अजून किती गोड. घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. ज्ञानोबा म्हणतात तो मृत्यू प्रत्येकाच्या समोर उभा आहे. तो प्रत्येकाची वाट बघतोय. कधी हे गिराईक माझ्या ताब्यामध्ये येईल, कधी हे गिराईक माझ्या ताब्यात येईल. प्रत्येकाची वाट बघतोय. मग आता या पंडित परिवारातील मातोश्री त्या ठिकाणी निघून गेलाय. त्या पंडित परिवारावरती दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. आता विचार जर केला, चढ उतार आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. परंतु ऐका, माणूस किती लांबचा जरी असला, किती लांबचा जरी असला आणि आपल्याला जर अशी दुःखद घटना जर कळाली आणि दुःखद घटना कळाल्याच्या नंतर तो जर अंत्यविधीला जर गेला, आता ऐका बरं का, आता अंत्यविधीचं आमंत्रण द्यायची गरज नसावी. दुःखात प्रत्येकानं सामोरी व्हावं, एकरूप व्हावं, प्रत्येकाच्या दुःखात सहभागी व्हावं. मग आता ऐका, तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल नाही ताई, आमची त्यांची एकदाच भेट झाली, आता असं अशी त्यांच्या घरात दुःखाची घटना झाली, आता अंत्यविधीला तर गेलं पाहिजे, तोंडावर तोंड आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर नाती गोती कशी ओळखायची, एकदम सोपी ऍक्ट सांगून जाते तुम्हाला. ऐका, हे काय माझ्या पदरचं नाही, कबीर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, ते माझ्या पदरचं नाही. आता ऐका, कसं ओळखायचं. एखाद्या कुटुंबातला एखादा तरणा बांड मुलगा जर त्या आईचा जर गेला जाऊ नये अशी अपेक्षा करते, परंतु गेलाच, तर ऐका, आता तिथं गेल्याच्या नंतर सर्वजण रडत असतात. त्याची बायको कशी रडते, त्याची बायको कोण आहे, कसं ओळखायचं, हे तिथं गेल्यानंतर किती अनोळखी व्यक्ती असू द्या प्रत्येकाच्या लक्षात येतं. कसं ओळखायचं सांगते, ऐका. बायको रडते, प्रेताजवळ बसलेली असते, परंतु ती रडते कशी, झोपल्या का काय, जागे, कशी रडते, डोक्याला हात लावून रडते, डोक्याला हात लावून रडते. 13 दिन तक तिरिया रोए, डोक्याला हात लावून रडते. कबीर महाराजांचा पुरावा आहे. कशी रडते, डोक्याला हात लावून रडते. आता त्याच प्रेताजवळ त्या प्रेताचा बंधू जर रडत असेल तर तो कसा रडतो, त्या प्रेताचा हात धरून रडतो. हात पकड कर, कोण रडतोय, भाई रोय, त्याचा भाऊ रडतो, हात पकडून रडतो. मग आता त्या प्रेताची आई रडते, हे जर कशावरून ओळखायचं जर असेल तर ऐका, ती प्रेताजवळ बसलेली असते आणि प्रेताजवळ बसल्याच्या नंतर ती पोटाला हात लावून रडते. ती पोटाला
हात लावून रडते. आता तुम्ही म्हणाल कसं, आणि पोटाला हात लावून का रडते? कारण ती पोटाला हात लावून रडते त्याच्या पाठीमागचं कारण आहे. ती म्हणते 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं या पोटामध्ये वागवलं आणि तुम्हाला कायमचा सोडून गेला. परंतु ती आई रडते आयुष्यभर. आई रडते आयुष्यभर. बायको रडते 13 दिवस, बहीण रडते 10 महिने. सपोज वर्षभर म्हणा, किती महिने? 10 महिने रडते. मग आता याचं उदाहरण, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, कैसा नाता रे जगत में कैसा नाता रे, ओ कैसा नाता रे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. हा कबीर महाराजांचा पुरावा. मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे, मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. हे काय आहे? नाती गोती ओळखण्याची काय आहे ऍक्ट. ही कोणी सांगितली? कबीर महाराजांनी सांगितली. कोणी सांगितली? कबीर महाराजांनी त्या ठिकाणी सांगितली. मग आता ऐका, आपल्या जवळची व्यक्ती गेली 100% दुःख होणार आहे. परंतु जेवढं त्याच्या नशिबावरती लिहून ठेवले, कपाळावरती लिहून ठेवले, त्याचप्रमाणे क्रिया त्याच्या जीवनामध्ये घडत असतात. मग देवाला दोष आपण द्यावा का? तुमचं काय मत आहे? देवाला दोष द्यावा का? अजिबात नाही. ज्ञानोबाराय पुन्हा पुरावा देतात 18व्या अध्यायामध्ये. आता तुम्ही म्हणाल ताई सारखे ज्ञानोबारायांची पुरावे देतात, आहे तर द्यायला काय हरकत आहे. ज्ञानोबारायांनी पुरावा दिला, जे कलल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले पिटो. ज्ञानोबारायांनी पुरावा दिला, लल्लाटावर जे लिहिलंय त्याचप्रमाणे क्रिया तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडत असणार आहे, घडत राहणार आहे. मग देवाला दोष देऊ नये, देवाला दोष देऊ नये. प्रारब्ध क्रियामान संचित याप्रमाणे प्रत्येकाला भोग भोगायचे आहे. अजिबात देवाला दोष देऊन उपयोग नाही. मग आता वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, किती मोठं संकट आलं. मग आता ते संकट आल्याच्या नंतर विश्वपिता भगवान परमात्म्याला दोष द्यायचा नाही. उलट ते भोग भोगण्याची काय ठेवली पाहिजे? तयारी ठेवली पाहिजे. तो भोग भोगत असताना तुकोबाराय म्हणता देवाला दोष देऊ नये. उलट तो भोग भोगत असताना काय करायचं आहे? तुकोबाराय म्हणता देवावर सर्व भार घालून द्यायचा. अभंगाचं आलिया भोगासी
असावे सादर. आता बघा ते भोग कोणाला चुकले नाही हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. भोग भोगत असताना देवाची पण सुटका झाली नाही, मग तुम्ही आम्ही कोण्या झाडाचे पान. आता तुम्ही म्हणाल ताई उदाहरण द्या. आता ऐका, 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा 7वा अवतार. कोणाचा? प्रभू रामचंद्रांचा 7वा अवतार. आता त्या 7व्या अवतारामध्ये विश्वपिता भगवान परमात्म्याने वालीला झाडाच्या आडून बाण मारला. काय केला? झाडाच्या आडून बाण मारला. आता तोच वाली व्याध झाला. तोच वाली कोण झाला? पारधी झाला, व्याध झाला. आणि तेच प्रभू रामचंद्र 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा झाले. द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान परमात्मा झाले. आता बघा, द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या झाडाखाली बसलेले आणि तो वाली कोण झाला? व्याध झाला, पारधी झाला. आणि त्या पारध्यानं म्हणजे त्या वालीनं विश्वपिता भगवान परमात्म्याला बाण मारला. सांगायचं तात्पर्यार्थी भावार्थ माझा एकच आहे, प्रत्येकाला भोग भोगायचे ते कोणाला सुटत नाही, कारण प्रत्येकाची कर्मरेखा कोणाला सोडत नाही. आता पुरावा, कर्मरेखा टळे ना, कर्मरेखा टळे ना, कर्मरेखा टळे ना, कर्मरेखा टळे ना. बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना. स्नेहांनी देवांगना, सुटली शांती देवांगना, सुटली शांती देवांगना. नारायणे प्रारब्धे, नारायण प्रारब्धे, नारायणे प्रारब्धे, नारायण प्रारब्धे. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. किती गोड पुरावा दिलाय. कर्मरेखा टळे ना, कर्मरेखा टळे ना, बाण लागला जग जीवना, बाण लागला जग जीवना. कृष्णे सांडली देवांगना, कृष्णे सांडली देवा गोपांगना. नारायणे प्रारब्धे, नारायणे प्रारब्धे, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव, ऐसी प्रारब्धाची ठेव. कारण कर्म कोणाला सोडत नाही. केले कर्म तिची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. मग तुकोबाराय म्हणता फक्त भोग भोगण्याची काय ठेवली पाहिजे? माणसानं तयारी ठेवली पाहिजे. मग तुकोबाराय म्हणता, परंतु ते भोग भोगत असताना भार मात्र देवावर घालायचा. काय करायचा? भार मात्र देवावर घालायचा. भार म्हणजे काय? भार म्हणजे, भार या शब्दाचा अर्थ असा आहे भगवंताचं चिंतन करणं, भगवंताचं नाम घेणं. आता बघा, माता माऊल्या हो, तुम्हाला एक साधारण प्रश्न विचारते. आई वडिलांनी लग्न लावल्याच्या नंतर सासरी येतात का माहेरी राहतात? दोन्हीकडे बोल. तुमची झाली नाही का? सासरी येतात का माहेरी जातात? तुमच्या दडपण आलं का पैसे डबल द्यायचं? तसं काही नाही ना. माता आहे का, लग्न करून सासरी आल्याच्या नंतर डायरेक्ट घरात घेत नाही. घेतात का? समजण्याकरता उदाहरण देते. घेतात का? अजिबात नाही. मग उंबरट्यापर्यंत आल्यानंतर अगोदर त्या उंबरट्यावरती माप भरून ठेवावं लागतं. मग ते माप ओलांडून घरात यावं लागतं. परंतु डायरेक्ट आल्याबरोबर डायरेक्ट माप ओलांडता येतं का? नाही. दरवाजावरती तिथं मध्ये काय असतोय? उंबरठा. आणि तो उंबरट्यावर आल्याच्या नंतर सांगतात जुन्या म्हाताऱ्या, बाई पोरी आधी नाव घे. काय म्हणतात? नाव घे.
एकदा नाव घेतलं उंबरट्यावरचं माप ओलांडल्याच्या अगोदर सांगतात बाई पोरी नाव घे. आता ती नाव घेते, एकदाच नाव घेते, मालकाचं नाव घेते. आता एकदा तिनं नाव घेतलं मालकाचं, एकदा का तिनं नाव घेतलं रे घेतलं. मग एकदा नाव घेतल्याच्या नंतर तिचा मालक तिची आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी घेतो. काय करतो? आयुष्यभर सांभाळण्याची काय घेतो? जबाबदारी घेतो. मग मला सांगा, त्या विश्वपिता भगवान परमात्म्यावर भार घातल्याच्या नंतर, म्हणजे त्याचं नाव घेतल्याच्या नंतर तो विठोबा काय झोपा काढल का? फरक फक्त एवढाच आहे. ऐका, जीवन जगत असताना आपण जसे कर्म केले त्या कर्मानुसार प्रत्येकाला भोग भोगायचा आहे, प्रत्येकाला भोग भोगायचा आहे. फक्त एवढंच आहे, ते भोग भोगत असताना फक्त तो विश्वपिता भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर फक्त फरक एवढाच होणार आहे, ते दुःख नाहीच होणार आहे, परंतु भोग प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे, प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे. मग भार घालणं या शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं नाम घेणं. आता भगवंताचं नामचिंतन करणं. आता तसा जर विचार केला, आषाढीचा पर्व काळ चालू आहे, सर्वजण धर्मदल करत करत पंढरीला चालले, प्रत्येकाच्या मुखारविंदामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे, सगळेजण मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करत करत पंढरीला गेले. आता तसा विचार केला, त्र्यंबकेश्वरवरून विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा निघाले, मुक्ताईनगरवरून संत मुक्ताई साहेब त्या ठिकाणी निघाल्या, काल तुकोबारायांचं प्रस्थान झालं, आज समाधीधन अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांचं प्रस्थान आहे. किती भाग्यवान हा पंडित परिवार, किती भाग्यवान. खरं वंशाचंच पुण्य लागतं, वंशाचंच पुण्य लागत असतं. मग आता बघा, आज ज्ञानोबारायांचं प्रस्थान आणि या मातेनं मुलांचं नावही तेवढे सुंदर ठेवलं. काल तुकोबाराय निघाले, आज ज्ञानोबाराय, बरोबर आहे की नाही? निवृत्तीनाथ दादा निघाले, आज काल तुकोबारायांचं प्रस्थान झालं. कारण नावं किती सुंदर ठेवले, तुकाराम, ज्ञानेश्वर आणि सोपान, तीनही मुलांची नावं फार सुंदर. मग आता आज समाधीधन अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे, त्यांना ज्ञानी यांचे राजे म्हटले. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराय, काय थोरपण मज पामराय, काय थोरपण. त्या माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांचं प्रस्थान आणि सर्व वारकरी वारीला निघाले, दरमजल करत करत. आणि या आषाढी पर्व काळाच्या पर्वावर या वैकुंठवासी किसनाबाई आई साहेबांचा त्या ठिकाणी हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आलाय. किती भाग्यवान म्हणायच्या त्या, किती भाग्यवान. कारण कधी कोणाचं वाईट कधी लेखलं नाही, कधी कोणाला बोलल्या नाही, एकदम मनमिळावू स्वभाव. आणि संप्रदायामध्ये संप्रदायाची आवड असणाऱ्या या आमच्या मावशी, म्हणून तर प्रतीकदादासारखं रत्न या गावाला त्या ठिकाणी लाभलंय. कारण हे सुद्धा वंशाचंच पुण्य आहे, हे सुद्धा काय आहे? वंशाचं त्या ठिकाणी पुण्य. खरंच भाग्यवान आहे, खरंच भाग्यवान आहे. कारण प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये वारीला जायची ओढ लागली. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. सर्वजण निघाले, कारण माहेर आपलं पंढरपूर आहे. काय आहे? माहेर आपलं पंढरपूर आहे. कारण सुख जर मिळवायचं असेल तर पंढरपूरला जावं लागेल, तिथंच सुखाची प्राप्ती आहे. पुरावा सुखा लागे करसे तळमळ, हा सुखा लागे करसे तळमळ, सुखा लागे करसे तळमळ, हा सुखा लागे करसे तळमळ. तरी तू मग
पडरे जाय मग तो अवघाचे सुख मग तो अवघाचे सुख जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तो अवघाचे सुख कारण संत महात्मे पुरावा देतात जरी सुका लागी करसी तळमळ तरी तू पंढरीची जाय एकमेव मग तू अवघासी सुख रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघासी सुख रूप होसी सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे मग भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर आपली सगळी कामं करणारा तो विश्वाचा मायबाप आहे म्हणून तर वैराग्याची महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सर्व भार त्या भगवंतावर घालायचा तुम्ही म्हणाल ताई पुरावा द्या आता पुरावा द्यायचा जर म्हटलं थोडंसं माघारी या आता द्रौपदी आई साहेबांना भरत सभेमध्ये ओढीत ओढीत आणलं कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली भर सभेमध्ये ओढीत ओढीत आणलं द्रौपदी आई साहेबांना भर सभेमध्ये ओढीत ओढीत आणलं आता ऐका आता भर सभेमध्ये ओढीत ओढीत आणलं आता पांडवांना वनवास झाला 1 वर्षाचा अज्ञातवास त्या ठिकाणी झाला आणि त्या अज्ञातवासामध्ये 5 पांडव आणि द्रौपदी आई साहेब त्या ठिकाणी वनवासामध्ये घर काही डबल मजली होतं का अहो महालात राहणाऱ्या द्रौपदी आई साहेब महालात राहणाऱ्या द्रौपदी आई साहेब पाष्टाच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी राहू लागल्या आणि पांडव कशा परिस्थितीत राहत आहे हे पाहण्याकरता विश्वाचा मायबाप द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्मा आणि द्रौपदी आई साहेबांचा बंधू द्रौपदी आई साहेबांची बंधू दृष्टद्युम्न त्या ठिकाणी गेले पाहण्याकरता द्रौपदी आई साहेब आणि पांडव कसे राहतात माता मावल्या हो तसा जर विचार केला 4 दिवसामध्ये तो द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्मा द्रौपदी आई साहेबांच्या उशाला पाणी भरून ठेवायचा माठ भरून ठेवायचा का तर गंगेच्या पात्रावर जाता येत नव्हतं स्नान करण्याकरता मग विचार करा किती प्रेम असेल त्या भावा बहिणीचं किती प्रेम असेल मग आता बघा ह्या द्रौपदी आई साहेब वनवासात कशा राहता हे पाहण्याकरता ते दोघंही त्या ठिकाणी आले आणि पाष्टाचं ते घर पाहिलं पाष्टाचं घर पाहिल्याच्या नंतर द्वारकाधीश कृष्ण भगवान परमात्मा गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला ढसाढसा रडू लागला आणि रडत असताना द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न तो देखील रडू लागला आणि द्रौपदी आई साहेब भगवान परमात्म्याला म्हणता अरे देवा अरे विश्वाचा स्वामी आहेस ना मग का रडतो डोळ्यात पाणी का रडायचं कारण सांग अरे अर्जुनाची मी बायको आहे अर्जुनाची मी कोण आहे बायको आहे अर्जुनाची मी भार्या आहे अर्जुनासारखा वीराची मी भारी आहे मग रडायचं काय कारण आहे एवढंच नाही रे देवा विश्वाचा स्वामी ब्रह्मांडाचा मालक या जगाचा स्वामी तू आहे त्या ब्रह्मांडाच्या मालकाची मी बहीण आहे अर्जुनासारखा पती असल्याच्या नंतर तुझ्यासारखा भाऊ असल्याच्या नंतर रडायचं काय कारण आहे म्हणे नाही ग द्रौपदी मोह आवरला नाही रडू आलं ग म्हणे देवा आता द्रौपदी आई साहेब रागवल्या म्हणे का रे देवा ज्या वेळेला माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तुला मी दिसले नाही का ज्यावेळेला माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला तू कुठं गेला होता त्यावेळेला भगवान परमात्म्यानं सांगितलं अगं द्रौपदी तू मला हाक मारलीस ज्यावेळेला तुझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला मान्य तू म्हणते तू आला नाहीस अगं मला माहिती होतं तुझे 5ही पती त्या ठिकाणी हारलेले आहे आताच्या भाषेत सांगायचं जर म्हटलं त्याला जुगार म्हणतात जुगार हारलेले आहे हे मला अगोदरच माहिती होतं परंतु खरं सांगू का ते भोग आहे ते तुम्हाला भोगावेच लागणार होते
ते भोग आहे ते प्रत्येकाला भोगावेच लागणार होते. सगळं काही मला माहिती होतं, सगळं काही मी जाणता होतं. मग एवढंच नाही देवा, अरे ज्या वेळेला तो दुर्योधन माझं वस्त्र फेडत होतं त्यावेळेला तू का आला नाही? अगं द्रौपदी, तू माझ्यावर तेव्हा भार कुठं घातलास ग? कुठं माझ्यावर भार घातला? अगोदर तू पाहिलं पितामह भीष्माचार्यांकडं. कोणाकडं? पितामह भीष्माचार्यांकडं पाहिलं आणि पितामह भीष्माचार्यांना बोलू लागली, का हो पितामह काकाश्री, माझं काही चुकलं का? त्यांच्याशी बोलू लागली. तेवढं झाल्याच्या नंतर तू पाहिलं द्रोणाचार्यांकडं. द्रोणाचार्यांकडं पाहिल्याच्या नंतर कृपाचार्यांकडं पाहिलं आणि मग त्याच सभेमध्ये तुझे 5ही पती त्या ठिकाणी बसलेले होते. 1 नंबरला होते धर्मराजा, 2 नंबरला होते भीमदादा. आता भीमदादा काही साधारण नाही, आता रक्त सळसळलं होतं. धर्मराजानं काय सांगितलं म्हणे, शांत व्हा, कारण भीमदादा साधारण नाही, 10,000 हत्तीचं बळ एकट्या भीमदादामध्ये म्हणे. तू 5ही पतींकडे पाहिलं, पण तुझ्या 5ही पतींनी शर्मेनं मानाखाली घातल्या ग, शर्मेने मानाखाली घातल्या. मग नंतर तुला माझी आठवण आली, नंतर तू माझ्यावर भार घातला. कोठे गुंतला
परशुराम बाबांची भूमी आहे. काय आहे ही? परशुराम बाबांची भूमी आहे. तुम्ही कोणांबेकर सर्वजण भाग्यवान आहात. परशुराम बाबांसारखं रत्न या कोणांबे गावाला लाभले. खरंच तुम्ही भाग्यवान आहात, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून तर रंगदेवता या ठिकाणी पटकन त्या ठिकाणी झालेली आहे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास कया लाविला. ऐका, विश्वपिता भगवान परमात्मा द्रौपदी आईचा म्हणणं म्हणता, अगं द्रौपदी, तू जेव्हा माझ्यावर भार घातलास ना तेव्हा मी आलो. म्हणून तर तुकोबारा म्हणता, भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. ते भोग भोगत असताना मनाचं समाधान करायचंय. कारण काय करायचंय? भार मात्र देवावर घालायचा आहे. भार मात्र देवावर घालायचा आहे. कारण तो आपला नारायण आहे, तोच आपला कैवारी आहे, तोच आपला काय आहे? कैवारी आहे. किती मोठं संकट आलं, किती मोठं दुःख जरी आलं तर तो कोब्बाराय म्हणता फक्त त्याचं नाव घ्यायचं, फक्त त्याचं नाव घ्यायचं. मग तुम्ही म्हणाल, ताई पोरावा, तुका म्हणे भार घातली अवरी, होईल कैवारी नारायण. नारायण होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, कैवारी नारायण. म्हणून तर तुकोबाराय म्हणता, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. कारण तो दयेचा सागर आहे, तो करुणावंत आहे. आपल्यावर किती संकट आले, त्या संकटातून निवारण करण्याची ताकद त्या विश्वपिता भगवान परमात्म्यामध्ये अभंगाचं दिसतं. भगत कृपा सिंधू निवारी साकारे, 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 भगत कृपा सिंधू निवारी साकारे. रति बापुणे काय रंग काय रति बापुणे काय रंग काय, भगत कृपा सिंधू निवारी साकारे, भगत कृपा सिंधू निवारी साकारे. रति बापुणे काय रंग, हे रति बापुणे काय रंग, भगत कृपा सिंधू निवारी साकारे, भगत कृपा सिंधू निवारी साकारे. तोची कृपा सिंधू निवारी साकडे, एरते बापुडे काय रंग. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करायचंय. झोपलेल्यांनी जागा झालं तर माझी काही हरकत नाही. विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमा.